नमस्ते ताई. नमस्ते. नाव सांगा तुमचं. आरती चेतन गवळे, ओके. कुठून आलात तुम्ही? नाशिक. नाशिकहून आलात. हो, काय त्रास होतो तुम्हाला? मला चालता येत नव्हतं महिन्याभरापासून. धरून आणलं होतं मला, म्हणजे पकडून दोन दोघांनी पकडून आणलं हो, होतं? दोघांनी. किती स्लिपिंग झाल्या तुमच्या? 3. आता ही तिसरी? हो, तिसरी. आता आधीच घेतली, कमराला तर विषयच नाही. नाही, कमर दुखणं बंद होऊन गेलं पूर्ण. किती बरं वाटलं? साधारण किती टक्के बरं वाटलं? खूप बरं वाटतं, 70-80% बरं वाटतं आता. 80% बरं वाटतं. त्याच्या दवाखान्यात काय केलं ते? दवाखान्यात म्हणजे मला चालता येत नव्हतं म्हणून ऍडमिट केलं होतं एक 5-6 दिवस. मग नंतर घरी सोडलं. पण मग घरी गेल्यावर पण पाहिजे तसं काही फरक नव्हता पडला. महिना होऊन गेला आता, पण मग एवढा फरक नव्हता. आता तिसऱ्यांदा आली तर फरक पडलाय. पहिल्याच्या फरक नाही. नाही, दवाखान्यात पडला होता पण पूर्ण चालता येत नव्हतं. म्हणजे मोकळा काम बिम मेडिसिन खात होती म्हणून तात्विक बरं हा वाटलं. मेडिसिन बंद केलं आणि काम बिम काहीच करता येत नव्हतं मला घरातलं पण. आता माझ्याकडे ट्रीटमेंट घेतलं, काम करू शकता का? हो, सगळं काम करते. स्वयंपाक, घरातलं सगळं, भांडे बिंडे सगळं, धुणं बिणं सगळं. हो. म्हणजे इतर नाशिकच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? नाही, आमच्या इथले 1-2 पेशंट आहे पॅरालिसिसचे, त्यांना पण सांगितलंय मी. नाशिकचे पेशंट तुमचा व्हिडिओ पाहणाऱ्या पेशंटसाठी काय मेसेज सोडतात असं विचारलं. खूप चांगली ट्रीटमेंट आहे, खूप चांगली ट्रीटमेंट आहे सर. मला पण खूप बरं वाटलं, तसं मी त्यांना पण सांगते. जे व्हिडिओ पाहणारे पण हा, हो, त्यांना खूप बरं वाटतंय मला पण. थँक्यू. पेन रिलीफ दत्ताश्रम तोंडी.